Hello, I am Mrs. Preman, the founder of Rajeshwari Academy. Today I am going to discuss the topic fractions. Now you know what is a fraction? Any number in the form of a upon b, example 1 upon 4, 2 upon 5, 5 upon 7, all these are fractions. Okay? Now we are going to discuss about the addition and subtraction of fractions. ह्या टॉपिक मध्ये आपण फ्रॅक्शन्स ची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पाहणार आहोत. Let's take an example. Suppose we want to add two fractions. Example 3 upon 4 plus 1 upon 4. If we want to add any two fractions, जर त्यांचा डिनॉमिनेटर सेम असेल दोन फ्रॅक्शन्सचा, तशा फ्रॅक्शन्सला आपण लाईक फ्रॅक्शन्स म्हणतो आणि ऍडिशन करताना त्याचा डिनॉमिनेटर ऍज इट इज ठेवतो. If the denominators are same of the two fractions, keep the denominator as it is and add the numerators 3 plus 1. So it is 4 upon 4, that is 1. Simple. Now let's do the subtraction. Suppose we have 3 upon 4 minus 1 upon 4. Fractions ची सबट्रॅक्शन करायची आहे. डिनॉमिनेटर्स जर सेम असतील तर डायरेक्टली आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. वी आर गोइंग टू कीप द डिनॉमिनेटर ऍज इट इज and we are going to subtract the numerators. 3 minus 1, that is 2 upon 4, and it is 2 1s are 2, 2 2s are 4. So the answer is 1 upon 2. ठीक आहे. जर डिनॉमिनेटर सेम नसतील, in that case what we can do? Suppose we have a fraction 5 by 7 plus 3 by 5. What if the denominators are not same? पहिलं डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे आणि नंतर रेस्ट सेम करायचं आहे. सो डिनॉमिनेटर सेम नाहीये. वी आर गोइंग टू मल्टिप्लाय 7 by 5 and 5 by 7. डिनॉमिनेटर्स सेम करण्यासाठी. आता इथे डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केलेला आहे. सो वी आर गोइंग टू मल्टिप्लाय द न्यूमरेटर बाय 5 ऍज वेल. बिकॉज आपण फ्रॅक्शनची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. जर डिनॉमिनेटरला आपण एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करत असू तर आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा सेम नंबरने मल्टिप्लाय करायचे. सो व्हॉट वी विल गेट? 5 5s are 25, 5 7s are 35 plus sign as it is. 3 7s are 21, 5 7s are 35. आता डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. काय करायचं आहे? वी हॅव टू कीप द डिनॉमिनेटर ऍज इट इज and we are going to add the numerators. 25 plus 21. What we are going to get? It is 46 upon 35. Simple. Now let's see the subtraction. Suppose we want to subtract the fraction 5 upon 7 minus 3 upon 5. I am taking the same examples. सोपं जाण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी. इथे डिनॉमिनेटर्स पहिलं काय करायचे आहे? सेम करून घ्यायचे. जर डिनॉमिनेटर्स वेगळे असतील तर खाली आपण 5 ने मल्टिप्लाय केलेला आहे डिनॉमिनेटरला. सो वर सुद्धा 5 ने करायचं आहे. इथे 7 ने केलेला आहे तर वर सुद्धा 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे. Now what we'll get? Same. 25 upon 35 minus 21 upon 35. ठीक आहे. आता झाले डिनॉमिनेटर सेम. तर काय करायचं आहे? वी आर गोइंग टू कीप द डिनॉमिनेटर as it is and we are going to subtract the numerators. 25 minus 21. So what we'll get? 4 upon 35. Simple.